नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 7वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 9 ज्याचं नाव आहे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. याचा भाग क्रमांक 3 आज आपण सोडवणार आहोत. ह्या भागात आपण पाहणार आहोत व्यस्त प्रमाण म्हणजे काय आणि त्यावरील उदाहरणे. या आधीच्या भागात आपण पाहिले समप्रमाण म्हणजेच काय आणि त्यावरील उदाहरणे आणि त्यावरती आधारित सराव संच. तर चला सुरू करूया या तिसऱ्या भागाला, ज्यात आपण शिकणार आहोत व्यस्त प्रमाण आणि त्यावर आधारित उदाहरणे. चला तर सुरू करूया व्यस्त प्रमाणाला. इथे तुम्ही एक चित्र पाहतात. या चित्रामध्ये बरेचसे स्वयंसेवक एका ठिकाणी आहेत जे वृक्षारोपणाचे काम करत आहेत. आता वृक्षारोपण करण्यासाठी आपल्याला झाडे लागतात आणि ते वृक्षारोपण करण्यासाठी काही दिवस लागतात आणि स्वयंसेवकांची संख्याही लागते. तेव्हा ह्या तिघांमधील कुठल्या तरी दोन गोष्टींची आपण इथे बरोबरी करणार आहोत. म्हणजेच लागणारे दिवस किंवा झाडे किंवा स्वयंसेवक. तर चला यावरती आधारित काय उदाहरण आहे ते पाहू. तर चला यावरती आधारित काय उदाहरण आहे ते आपण पाहू. वृक्षारोपण करण्यासाठी 90 खड्डे खणायचे आहेत. त्यासाठी काही स्वयंसेवक तिथे जमले आहेत. एक स्वयंसेवक रोज एक खड्डा खणतो. लक्षात घ्या, वृक्षारोपण करायचंय, 90 खड्डे खणायचे आणि त्यासाठी काही स्वयंसेवक तिथे आणले किंवा जमलेत. त्यात हर एक स्वयंसेवक रोज एकच खड्डा खणतो. मग 15 स्वयंसेवकांनी ते खड्डे खणायला किती दिवस लागतील? तर आपल्याला खड्डे खणायचे 90, स्वयंसेवक आहेत 15. तर एका स्वयंसेवकाने समजा एकच खड्डा खोदला तर 15 स्वयंसेवक 90 खड्डे खणायला किती दिवस घेतील? तर ते 6 दिवस घेतात. मग आपण एकूण खड्डे छेदात एकूण स्वयंसेवक एवढे घेतले. आता त्यापुढे पहा, 10 स्वयंसेवकांना ते खड्डे खणायला 90/10 म्हणजेच एकूण 9 दिवस लागतील. ते इथे तुम्ही पाहिले तर स्वयंसेवकांची जर संख्या वाढली तर लागणारे जे दिवस आहेत ते कमी होतात, परंतु स्वयंसेवकांची जर संख्या घटली तर लागणारे दिवस हे वाढतात. तर इथे पहा, स्वयंसेवकांची संख्या व खड्डे खणण्यासाठी लागणारे दिवस हे समप्रमाणात आहेत का? तर इथे पहा, स्वयंसेवकांची संख्या कमी झाली की लागणारे दिवस वाढतात आणि या उलट स्वयंसेवकांची संख्या वाढली तर लागणारे दिवस कमी होतात. म्हणजेच काय, स्वयंसेवक व दिवस यांच्या संख्यांचा गुणाकार स्थिर आहे. म्हणजे ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर तो स्थिर आहे आणि अशा या संख्यांना व्यस्त प्रमाणात आहेत किंवा ह्या दिलेल्या संख्या व्यस्त प्रमाणात आहेत असे आपण म्हणतो. तर चला सुरू करूया यावरती आधारित उदाहरणांना. समजा सुधाला एका संग्रहालयातील 48 उदाहरणे सोडवायची आहेत. एक गणिताचा संग्रह दिलाय, त्यात 48 उदाहरणे आहेत आणि तिला सोडवायची आहेत. आता रोज एक उदाहरण केले तर तिला संग्रह पूर्णसाठी 48 दिवस लागतील. एका संग्रहामध्ये 48 उदाहरणे आहेत आणि ती सोडवायची आहेत. आता त्यापुढे चला आता यावरती आधारित एक उदाहरण पाहू. समजा सुधाला एका संग्रहातील म्हणजे गणितातला एक संग्रह आहे, त्यात 48 उदाहरणे आहेत, ते सोडवायचे. आता रोज जर तिने एक उदाहरण केले तर तिला संग्रह पूर्ण करायला 48 दिवस लागतील, कारण 48 उदाहरणामधले एक उदाहरण जर एका दिवशी केले तर 48 दिवस लागतील 48 प्रश्न सोडवायला किंवा 48 उदाहरणे पूर्ण करायला. आता समजा तिने रोज 8 उदाहरणे सोडवली तर संग्रह पूर्ण करायला तिला किती दिवस लागतील? तर 48/8 बरोबर 6 दिवस लागतील. आता तिने समजा रोज 12 उदाहरणे सोडवायचा प्रयत्न केला तर 48/12 म्हणजेच 4 दिवस लागतील. तर इथे लक्षात घ्या, तिने जर रोज उदाहरणे सोडवायची संख्या जर वाढवली तर तिला लागणारा दिवसही हा कमी कमी होत जातो. तर पहा, रोज सोडवलेली उदाहरणेवर लागणारे दिवस हे व्यस्त प्रमाणात आहेत. का? कारण तिचा गुणाकार स्थिर आहे. जर तिला 8 उदाहरणे 6 दिवसात सोडवली किंवा 12 उदाहरणे 4 दिवसात सोडवली किंवा 48 दिवसात एक उदाहरण सोडवलं, त्या सगळ्यांचं उत्तर सेमच येतं, सारखेच आहे, ते म्हणजे 48. आता दुसरे उदाहरण घेऊ. एक मोठी भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात,
तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील? तर आपल्याकडे मजूर किती आहेत? 15. ज्यांना ती मोठी भिंत बांधायला 8 तास लागले. तर आपण आता मजुरांची संख्या कमी केली 12. तर त्यांना किती तास लागतील ते आपण पाहू. इथे पहा उकलीमध्ये काय लिहिलंय? मजुरांची संख्या वाढली की कामाचे तास कमी होतात आणि मजुरांची संख्या व त्यांना लागणारा वेळ यांचे प्रमाण व्यस्त आहे. असे आपण मानून चाललो तर मजुरांची संख्या व भिंत बांधायला लागणारा तास यांचा गुणाकारही स्थिर आहे. आता एक्स या चलाचा वापर करून हे उदाहरण सोडवूया. म्हणजे या प्रश्नात जी गोष्ट विचारली आहे त्या ठिकाणी फक्त आपण एक्स या चलाचा वापर करणार आहोत. समजा 12 मजुरांना एक्स तास लागतात असे मानून चालू. तर आपल्याला दिली होती 15 मजुरांना 8 तास लागतात, तर 12 मजुरांना एक्स तास लागतात. मग आपण एका बाजूला म्हणजेच एका बाजूला 12 गुणिले एक्स तास लिहा, म्हणजे मजूर गुणिले तास त्याची बरोबरी करा दिलेल्या प्रश्नातले मजूर गुणिले तासाबरोबर. मग आपण काय लिहिले 12 गुणिले एक्स बरोबर 15 गुणिले 8, ज्याचे उत्तर आले 120 आणि 10व्या बदला आले 12x. आता 12 ने दोन्ही बाजूला भागले तर x ची किंमत आली 10. याचा अर्थ काय? यावरून आपल्याला कळले की 12 मजुरांना तीच भिंत जर मोठी बांधायची असेल तर एकूण 10 दिवस लागतील. आता उदाहरण तिसरे पहा. वर्गामध्ये 40 पानी हस्तलिखित अंक तयार करायचे काम चालू केले आहे. लक्षात घ्या 12 मध्ये 40 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू आहे. एका विद्यार्थ्याला हा अंक तयार करायला 80 दिवस लागले. एक अंक तयार करायला एका विद्यार्थ्याला 80 दिवस लागले, तर 4 विद्यार्थ्यांना अंक तयार करायला किती दिवस लागतील हे काढू. तर आपल्याला काय करायचं याची पहिले उकल मांडू. एकच काम जास्त विद्यार्थी करत असतील तर आता पहा उदाहरण तिसरे. वर्गामध्ये 40 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू आहे. आता एका विद्यार्थ्याला हा अंक तयार करायला 80 दिवस लागले. लक्षात घ्या 40 पानी हस्तलिखित अंक तयार करायचा आहे आणि त्यात एका विद्यार्थ्याला 80 दिवस लागले एक अंक लिहायला. तर 4 विद्यार्थ्यांना अंक तयार करायला किती दिवस लागतील हे आपल्याला शोधायचं आहे. तर उकलमध्ये काय लिहिले? एकच काम जास्त विद्यार्थी करत असतील तर कमी दिवस लागतील. म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या आणि दिवसांची संख्या यांचे प्रमाण व्यस्त आहे. कारण यात एक संख्या वाढली तर दुसरी संख्या आपोआप कमी होते. तर आपण लिहिले 4 विद्यार्थ्यांना x दिवस इतके लागतील असे मानू. म्हणून आपण काय लिहिले 4x बरोबर 80 गुणिले 1 बरोबर 80. आता 4 ने डावणी बाजूला गुणले किंवा 4 ने विरुद्ध बाजूला घेऊन गेलो तर 4 आधी गुणाकारात होता, विरुद्ध बाजूला गेल्यावर भागाकारात जाईल. मग 80 भागिले 4 उत्तर आले 20. म्हणजे 4 विद्यार्थ्यांना किती दिवस लागतील? 20 दिवस लागतील तो एकूण 80 अंक संग्रहालयातील लिहायला. तर पहा व्यस्त प्रमाणात सोडवण्याआधी आपल्याला त्यांचा गुणाकार स्थिर आहे की नाही हे पाहावे लागते आणि गुणाकार स्थिर आहे हे मानूनच आपल्याला पुढे व्यस्त प्रमाण सोडवावं लागतं. तर चला आता आपण इथे थांबू. यावर आधारित सराव संच पुढे आहे तो आपण पुढच्या भागात घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.